महत्त्वाची बातमी पाहूयात लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे जळगावमध्ये महिला आक्रमक झाल्या। आक्रमक महिला समाज कल्याण विभागात घुसल्यात आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी महिला करतात। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर, त्यामध्ये आणखी 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखी 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो। राष्ट्रवादी त्या आगामी महापालिका निवडणुकांत महिलांसाठी विशेष काही असणार आहेत का? ठाणे असेल, मुंबई असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये? साधारणपणे महायुतीच्या सरकारच्या या संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेवय तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देतो। इतर वेळेला 50-51% आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं, पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहीत न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं। पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल यासाठी आम्ही सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काम करतो। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहोत। ज्या सणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले का नाही हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। पण थांबा, अनेक महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही, तर लाखो महिलाही अशाही आहेत ज्यांचे फॉर्म मंजूर झाले होते तरीही अजून खात्यात 1 रुपयाही आलेला नाही। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मुख्य गोष्टी पाहणार आहोत, त्या म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी लगेच कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांनी पुढे काय करायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही छोटी चूक तुम्हाला या योजनेच्या लाभापासून दूर ठेवू शकते। चला तर मग सुरू करूया। तर सर्वात आधी बोलूया त्या भगिनींबद्दल ज्यांचे फॉर्म मंजूर दाखवत आहेत पण बँक खात्यात अजून पैसे आलेले नाहीत। तर बहिणींनो, अजिबात घाबरून जाऊ नका, तुमचे पैसे कुठेही गेलेले नाहीत। पैसे न मिळण्यामागे काही तांत्रिक कारण असू शकतात, त्यासाठी तुम्हाला लगेच खालील गोष्टी तपासायच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे फॉर्मचे स्टेटस। सर्वात आधी नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा आणि तुमच्या अर्जाची स्थिती तपासा। तिथे अप्रूव्ह असं लिहिलेलं आहे की नाही हे खात्री करून घ्या। जर तिथे पेंडिंग किंवा डिसअप्रूव्ह असेल तर आधी तो प्रॉब्लेम सोडवावा लागेल। दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, बँक खाते आधार लिंक आहे का। लक्षात घ्या, या योजनेचे पैसे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठवले जात आहे। याचा अर्थ असा की तुमचे पैसे त्याच बँकेत जातील जी बँक तुमच्या आधार कार्डाशी लिंक आहे। बऱ्याचदा महिलांचे बँक खाते चालू असते पण ते आधार सीडिंग नसते, त्यामुळे लगेच तुमच्या बँकेत जा आणि आधार सीडिंग करून घ्या। तिसरी गोष्ट म्हणजे बँक खाते सक्रिय आहे का। काही महिलांची बँक खाती बऱ्याच महिन्यापासून व्यवहार न केल्यामुळे डॉर्मंट म्हणजेच बंद किंवा गोठवली जातात। तुमच्या खात्यावर KYC अपडेट आहे का हे बँकेत जाऊन नक्की तपासा। आणि चौथी गोष्ट, सरकार एकाच वेळी करोडो महिलांच्या खात्यात पैसे पाठवत आहेत, त्यामुळे सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळतील असं नाही, हे पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात। जर तुमचे सर्व पेपर आणि बँक खाते व्यवस्थित असेल तर पुढील 24 ते 48 तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आता वळूया आपल्या त्या भाग्यवान बहिणींकडे ज्यांच्या मोबाईलवर